एकमेका करू सहाय्य अवघे धरू सुपंत, एकमेका करू सहाय्य अवघे धरू सुपंत. हे शरीर आहे नाशवंत, पण कार्य राहते अनंत. असं अनंत कार्य करणारी जी लोक आहेत, ज्यांनी समाजामध्ये समाजाचा आपण देणं लागतो या उद्देशाने जगतात, झटतात आणि आपली वेगळी ओळख निर्माण करतात. असं समाजासाठी कार्य जी करतात त्याच्यासाठी मधुतारा फाउंडेशन त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांच्यापर्यंत त्यांच्या कार्याची ओळख ही तुमच्यापर्यंत पोहोचवत असतं. तर मित्रांनो नमस्कार, मी नितीन शिंदे पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो आज आपण आलेलो आहोत पुण्यातील प्राधिकरणमध्ये, जे पिंपरी चिंचवडमध्ये निगडी या भागामध्ये मानवता कमल सेवाव्रत आश्रम, जे वृद्धांचा आणि निराधारांचा आश्रम आहे. आणि त्या आश्रमचे संस्थापक अध्यक्ष जे स्वतः जे आजी आजोबांचा सांभाळ करतात आणि त्यांची सगळी शुश्रूषा म्हणजे एक लहान लेकराप्रमाणे शुश्रूषा त्यांची हे स्वतः करतात. त्यांचं नाव आहे धनराज सिंग चौधरी. त्याला धनराज सिंग चौधरी साहेबांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो की साहेब की तुम्ही आम्हाला आज मधुतारा फाउंडेशनला आज मुलाखत देताय, तुमच्या कार्याची ओळख सांगताय. तर काय म्हणतात साहेब? काय नाही, म्हणजे मला तर खूप अभिमान वाटतो की आपल्यासारखी मोठी लोक आज आमच्या आश्रमात येतात, आम्हाला भेट देतात, माझ्या कार्याची दखल घेतात आणि माझं काम लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतायत. म्हणजे आपल्यासारखी लोक असतील किंवा हसनभाईंसारखी लोक असतील, अजून इतरही लोक जे येतात आणि अशा प्रकारे कामाची दखल घेऊन जनजागृती करून लोकांपर्यंत जर आपलं काम पोहोचवत आहेत. आणि त्याच्यामुळं एक युवा वर्ग आहे, युवा वर्गामध्ये देखील एक संदेश जातो, एक मेसेज जातो की आपण देखील समाजासाठी काहीतरी करू शकतो आणि समाजालाही आपलं काहीतरी देणं आहे. तर माझ्या निमित्तानं जर असं काही मेसेज लोकांपर्यंत पोहोचत असेल आणि मला पाहून जर एखादा युवक जर एक इन्स्पिरेशन घेत असेल आणि तो समाजाच्या काहीतरी उपयोगी येत असेल, तर ह्याच्यासाठी मी अजून झडत राहील. आणि ह्याच्यापेक्षा मोठी गोष्ट माझ्यासाठी कुठली नाही होऊ शकत की मला कोणी पाहून माझ्यापासून इन्स्पायर होऊन एक आदर्श घेऊन तो देखील समाजासाठी काहीतरी करतोय. अशा प्रकारे मला भरपूर अनुभव आलेले आहेत की मला पाहून किंवा माझ्या कामाची स्टाईल पाहून ते लोकही करतात आणि मलाही आनंद वाटतं की ठीक आहे, मी तिथं नाही पण ते तिथं जाऊन लोकांची मदत करतात, सेवा करतात. खरं सर, वय काय आपलं आता? आता माझं वय 32-33 आहे. म्हणजे अगदी तारुण्याच्या ह्या उंबरठ्यावरती किती वर्षापासून तुमची ही सेवा कार्य चालू आहे? मी गेल्या 10 वर्षापासून या क्षेत्रामध्ये आहे. मी ॲक्च्युली फिल्म इंडस्ट्रीमध्ये प्रोडक्शन मॅनेजर होतो. बऱ्याचशा मोठमोठ्या प्रोजेक्टमध्ये मी कामं केलेली आहेत. पण 2017 साली फिल्म इंडस्ट्रीमध्ये स्लॅक आला होता, तेव्हा अनएम्प्लॉयमेंट जास्त वाढला होता. तर त्यामुळं मला कुठलीही कामं मिळत नव्हती फिल्म इंडस्ट्रीमध्ये. तर आम्ही असं पिंपरी चौकामध्ये एका ठिकाणी आम्ही बसलो होतो आणि तिथं काही छोटी छोटी मुलं माझ्याकडे आली, म्हणजे अरे दादा तिथं कचऱ्याच्या ढिगाऱ्यामध्ये एखादा कचरा वेचणारा एक व्यक्ती येतो, तिथं मृत अवस्थेमध्ये पडलेला आहे. तर त्यावेळेस मी तिथं गेल्यानंतर मी पाहिलं की तो खरंच मेलेला आहे आणि त्याच्याजवळ कोणीच जायला तयार नाही आहे. तर 100 नंबरला मी कॉल केला, पोलिसांना बोलवलं, मग पोलिसांनी ॲम्ब्युलन्सला बोलवलं. मग त्यावेळेस मीही देखील पोलिसांची मदत केली, म्हणजे डेड बॉडीला उचलून ॲम्ब्युलन्समध्ये टाकणं, हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणं, मग विल्हेवाट लावणं, अंतिम संस्कार वगैरे जे काय असेल, दशक्रियाविधी करणं, या सगळ्या गोष्टीला मी सामोरे गेलो. आणि ते करत असताना माझे फोटो व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे काय झालं की मोठमोठी लोक आमच्या पिंपरी चिंचवडचे असतील किंवा पुण्याचे असतील, त्या लोकांनी दखल घेतली, पोलीस लोकांनी दखल घेतली. मग त्यांच्याही नजरेमध्ये जर एखादा निराधार व्यक्ती त्यांना जर दिसून आला तर ते लोक मला कॉल करत होते की आमच्या इथेही एखादा निराधार व्यक्ती आहे, त्याच्यासाठी काय करता येईल का. तर सुरुवातीला मला या गोष्टीचा काय अनुभव नव्हता, पण हळूहळू लोकांशी कॉन्टॅक्ट करून, गुगलवरती बघून, वेगवेगळ्या आश्रमांचे कॉन्टॅक्ट काढून त्या लोकांना मी आश्रममध्ये जाऊन भरती करत गेलो. त्यांचा स्वखर्चाने मी त्यांचा प्राथमिक उपचार करणं, ट्रीटमेंट करणं, YCMमध्ये, ससूनमध्ये, DY पाटील हॉस्पिटलमध्ये त्यांचं पोलीस व्हेरिफिकेशन करणं, इन्व्हेस्टिगेशन करणं, त्यांचं रिहॅबिलिटेशन करणं, त्यांच्या घरच्यांचा शोध लावणं, त्यांचे कॉन्टॅक्ट ट्रेस करणं, त्यांना त्यांच्या घरच्यांपर्यंत सोडवणं, किंवा एखादा निराधार व्यक्ती जर वारला तर त्याचा अंतिम संस्कार स्वतः आपल्या हाताने करणं. तर अशा प्रकारे मी काम करत गेलो.
आणि काम करता करता मग मला अशी जाणीव झाली की या समाजामध्ये अशी भरपूर लोक आहेत ज्यांना विचारणारं कोणीच नाही आहे. तेव्हा मी विचार केला की नाही, आपल्याला आता या क्षेत्रामध्ये उतरलं पाहिजे आणि ह्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. तर मला इन्कम काही नव्हती. माझ्या स्वतःच्या खिशाचे जे पैसे होते तेच पैसे याच्यामध्ये जायचे. पण मला काम करायची इच्छा माझी वाढत गेली आणि मला एक सेल्फ सॅटिस्फॅक्शन मिळत गेला. करता 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 मग लोकांनी दखल घेतली. मग मला वेगवेगळ्या ठिकाणी मला ॲज अन गेस्ट म्हणून मला बोलवलं जाऊ लागलं. मला पुरस्कार मिळू लागले. मोठमोठी लोक दखल घेऊ लागली. तर मग माझा जो एक आत्मविश्वास जो आहे तो वाढत गेला आणि मला लोकांकडून मिळालेली जी इज्जत आहे किंवा जी इज्जत मला मिळत होती त्यामुळे मी भारावून गेलो. आणि मला त्या गोष्टीचा एक चस्का लागला की अरे बापरे, लोक आपल्याला म्हणजे इतकं प्रेम करतात तर आपण अजून जोमाने काम करूया. मग ते करता करता मग मी फायनल डिसिजन घेतलाच की नाही, आपण आता सोशल वर्कमध्ये घुसूयात आणि इथं राहून आपण लोकांची सेवा करूयात, समाजासाठी काहीतरी करूयात. पण ते करत असताना बऱ्याच अडचणींना मला सामोरे जावं लागलं. काही राजकीय लोक माझ्या पाठीमागे लागले, माझं नाव खराब करू लागले. म्हणजे मी हे सोशल वर्क करत असताना त्यांना असं वाटलं की बाबा मला पण काही इलेक्शनमध्ये माझं पण काही इंटरेस्ट आहे का. पण असं काहीच नाही. इलेक्शनपासून मी 4 हात लांब आहे, राजकीय पक्षापासून मी 4 हात लांब आहे. म्हणून मी माझा एरिया पिंपरी सोडून मी इथं निवडी प्राधिकरणला आलो. म्हणजे लोकांना असं वाटू नये की मी माझ्या वार्डात काम करतोय म्हणजे मला काहीतरी नगरसेवक व्हायचं नाही. मला माहिती माझी लिमिट किती आहे, माझी लायकी किती आहे, त्यानुसारच मी माझी कामं करणार. तिथं माझा समाज नाही आहे, लोक नाही आहेत, आपल्याकडे तेवढा पाहिजे तेवढा पैसा नाही की इन्व्हेस्टमेंट आपण करणार. तर अशा प्रकारे मग मी इथं आलो आणि मी माझा पूर्ण फोकस आश्रमामध्ये लावला. आणि अशा प्रकारे मग मी जेवढे माझ्या इथे निराधार लोक आहेत त्यांची मी आता सेवा करतो. मला खूप आनंद वाटतो. म्हणजे आमच्या इथं बेड रिडन पेशंटही आहे. त्यांचा संडासपासून त्यांचं म्हणजे लघवी वगैरे ते सगळं मी साफ करतो. हाऊसकीपिंगचं काम मी स्वतः करतो. त्यांना आंघोळ घालण्यापासून त्यांची शेविंग क्लिनिंग सगळं मी वन मॅन शो मी सगळ्या गोष्टी करतो. आणि करत असताना मला सेल्फ सॅटिस्फॅक्शन भरपूर मिळतो. त्यांचा आशीर्वादही मला मिळतो. आणि आशीर्वादामध्ये एवढी ताकद आहे की जेवढं लोक माझं नाव खराब करण्याचा प्रयत्न करतात किंवा मध्ये येण्याचा प्रयत्न करतात, मला प्रत्येक ठिकाणी माझा विजयच होतो आणि मी कुठल्याही भानगडीमध्ये पडत नाही. अशा प्रकारे मी माझे कामं चालवत असतो. तर मित्रांनो, कसं आहे की देव हा देवळात नसतो, तो माणसाच्या रूपामध्ये असतो. आज माणसाच्या रूपातलं जे काम आहे म्हणजे साक्षात परमेश्वराचं जे कार्य आहे ते कार्य जे आहे हे धनराज सिंग चौधरी हे करत असतात. आणि हे करत असताना अनेक अडचणी येतात. कारण की ज्यावेळेस समाजामध्ये आपण ज्या गोष्टी करत राहतो त्याच्यामध्ये अडचणी येतात. पण त्या अडचणींना मात देत, कारण की ते जे आशीर्वादित काम करतात ते आशीर्वाद त्यांना प्रत्येक अडचणीतनं सोडवत राहतं. आणि म्हणूनच त्यांनी आज गेल्या 10 वर्षापासून म्हणजे वयाच्या 21-22 वर्षापासून त्यांनी जे चालू केलेलं, आज 32 वर्ष त्यांचं वय आहे. तर आज एवढं मोठं कार्य जे आहे त्यांचं, तर हे त्यांनी जे सुरू केलेलं आहे तर समाजासाठी आहे की समाजामध्ये जे उपेक्षित घटक आहेत त्यांच्यासाठी आहे. त्याच्यासाठी खरंच मनापासून तुमचं हार्दिक अभिनंदन करतो सर मी. कारण की अशी खूप कमी लोक आहेत जे समाजामध्ये अशी कामं करत आहेत. आणि परमेश्वराने जी निवडलेली लोक आहेत त्याच्यामध्येच आपण आहात. कारण की आज तुम्ही तुमच्या स्वतःच्या हाताने आज त्यांची शुश्रूषा म्हणजे त्यांची बाथरूम असेल, टॉयलेट असेल, हे सगळं त्यांच्या हाताने ते करतात ते. तर ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि सर आपल्या वृद्धाश्रममध्ये असे पेबल आहे का नॉन पेबल, कशा प्रकारची लोक आहेत? माझ्या इथं नॉन पेबल पण आहे आणि पेबल पण आहे. पेबल म्हणजे जे की ज्यांची मुलं वगैरे इथं राहत नाही आणि त्यांना वेळ नाही आहे, आई वडिलांना सांभाळण्यासाठी त्यांना वेळ नाही आहे, जॉबला आहेत, काही स्वतः आजारी आहेत की आई वडिलांकडे लक्ष द्यायचं की बायकोकडे लक्ष द्यायचं की नवऱ्याकडे लक्ष द्यायचं की मुलांमुलींकडे लक्ष द्यायचं. मग किंवा काही जणांचा असा पण विषय असतो की त्यांचे घर छोटे असतात, ॲडजस्टमेंट होत नाही. मग अशी लोक मग माझ्या आश्रमात आणून सोडतात. आणि पेबल म्हणजे फक्त त्यांचा जो लागणारा खर्च जो असतो म्हणजे त्यांची औषधं, डॉक्टरांची फीस वगैरे तीच फीस आपण त्यांच्याकडून घेतो. आणि जेवणाचा जो काही खर्च वगैरे आणि रेंट जो असतो तोच पैसे आपण त्यांच्याकडून घेतो. ते पण ते त्यांच्या स्वइच्छेने देतात आपल्याला. आणि काही जण आपल्या इथं असे पण आहे की ज्यांचं कोणीही नाही या जगामध्ये, कोणीही नाही, टोटली निराधार आहेत. मग अशा लोकांना मी माझ्या स्वखर्चाने त्यांना मी सांभाळतो. तर हे असं काम आहे. तर सर आपला संपूर्ण पत्ता एकदा आपल्या सगळ्या बघणाऱ्यांना आपण सांगावा, फोन नंबर से. माझा पत्ता आहे
मानवता कमल सेवा छत्र वृद्धाश्रम सेक्टर 27 प्लॉट बी स्टाफ कॉलनी गजानन महाराज मंदिराजवळ निगडी प्राधिकरण पुणे 411044. माझा नंबर आहे 7066883322. धन्यवाद. सर, आज मधुदादा तुमच्यापर्यंत आज आलाय, काय म्हणतात? खूपच आनंद होतोय. मी आधीच बोललो की आपल्यासारखे लोक आणि आपल्यासारखी संस्था आज माझ्या आश्रमात आली आहे, आपले चरण माझ्या आश्रमात पडले, तर मी स्वतःही धन्य झालेलो आहोत की बाबा खरंच एवढी मोठी लोक आपल्या कामाची दखल घेत आहेत आणि आज ते माझ्यापर्यंत पोहोचले, हेच मी माझा अभिमान समजतो. तर मित्रांनो, पिंपरी चिंचवडचे प्रमुख हसनभाई मुलानी यांच्या माध्यमातून आज चौधरी साहेबांची भेट झाली. आज त्यांच्या आश्रममध्ये आपण बघितलं. हसनभाई जरा तिथं दाखवा जरा. आता ह्या दादांना सुद्धा बघा एक पाय नाहीये आणि त्यांचा पाय जे आहे ते मला धनराज सिंग चौधरी साहेबांनी विनंती केलेली आहे की आपण त्यांचं काम हे त्यांचा पाय बसवायचा आहे. तर आपण मधुतारा फाउंडेशन त्यांना नक्कीच सहकार्य करणार आहोत. तर अशा माध्यमातून जे काम आहे हे त्यांचं काम आहे. तर मित्रांनो, आपला हा जो व्हिडिओ बनवण्याचा हेतू आहे तो हाच आहे की समाजाने अशा जे प्रामाणिक काम करतायत, सेवा करतायत, निराधारांची सेवा करतायत, 1 रुपया घेत नाही, तर असे जे आहेत लोक की ज्यांना कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून आश्रममध्ये ठेवलं जातं, अशा सगळ्या गोष्टी करणारे आणि समाजासाठी झटणारे असे आमचे धनराज सिंग चौधरी सर आहेत. तर त्यांनी त्यांचा पत्ता सांगितलेला आहे, निगडी प्राधिकरणमध्ये आहे आणि मानवता कमल सेवा छत्र हे वृद्धाश्रम त्यांचं जे आहे त्यांना नक्कीच आपण भेट द्यावी आणि इथं नक्की आपण यावं आणि इथं आल्यानंतर आपल्याला स्वतः बघायला मिळेल की कसं त्यांचं काम चालतंय. तर आज मी स्वतः बघितलंय. आज दिवाळीच्या पर्वामध्ये म्हणजे आज किती 19 तारीख आहे सर? 20 तारीख आहे. तर आज 20 तारीख आहे. तर 20 तारखेला आज म्हणजे उद्या लक्ष्मीपूजन आहे आणि 20 तारखेला आज आम्हाला इथं मधुताराला येण्याचं भाग्य मिळालं. त्यासाठी मी स्वतःला परमेश्वराचे आभार व्यक्त करतो, स्वतः त्यांचे आभार व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा सरांना हार्दिक शुभेच्छा देतो, दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. त्यांच्या संपूर्ण परिवाराला म्हणजे त्यांचा जो निराधारांचा परिवार आहे त्या सगळ्या परिवाराला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि आपल्याला एवढीच विनंती करतो की आपण नक्की इथं यावे आणि फुलाची पाकळी साहेबांना मदत करावी आणि हा व्हिडिओ शेवटच्या घटकापर्यंत, शेवटच्या माणसापर्यंत पोहोचावा. कारण की ना पद से बडा ना कद से बडा, ना पद से बडा ना कद से बडा, मुसीबत में जो साथ रहे खडा वो सबसे बडा. तर असे जी परमेश्वराची व्यक्ती आहे तर त्यांच्यासाठी नक्कीच आपण एकदा यावं आणि इथं भेट द्यावी. धन्यवाद.